नमस्कार मित्रांनो, यशवंत कुटे के जत्रा प्रोडक्शन तर्फे मला गणपती बाप्पा मोरया। आज मी एक विषयाला घेऊन तुमच्याशी चर्चा करणार आहे। विषय गणपती उत्सव आणि मंडळ। खरं तर बघायला गेलं तर आपण गणपती दर्शनाला जातो, गणपती बघायला जातो। आपण गणपती बघायला जातो, गणपती हा देवादिदेव अधिपती हा आपल्याला बघत असतो। आपण फक्त देखावा बघायला जातो आणि तो देखावा बघता बघता आपल्या कळत न कळत त्या गोष्टीचा मोठा एक विषय बनून जातो। जसं की हल्ली आपण बघितलं की काही मंडळाचे गणपती आपण बघायला जातो, तिथे दर्शनाला मुखदर्शनाला वेगवेगळा, VIP दर्शनाला वेगवेगळा आणि बऱ्याच काही गोष्टी। तिथे त्या चेंगरा चेंगरीमध्ये आपल्याला बाप्पाचं दर्शन होतं ना, किती छान दर्शन होतं, सुरेख। अगदी मला फक्त बाप्पाकडे 2 मिनिटं आपण उभे राहून बाप्पाशी चर्चा करतो, काय होत ना, कारण त्या चेंगरा चेंगरीमध्ये धक्काबुक्कीमध्ये ही मंडळाची लोक लक्ष देत नाही की तिथे जे भक्त दर्शनाला आले तो आपल्या दर्शना मंडळाच्या लोकांमुळे आले, म्हणजे नाव चर्चेत आहे म्हणून आले। पण हे दर्शन, ते होणारं दर्शन मुळात चुकीचे। आपण घरी बसलं सुद्धा दर्शन घेऊ शकतो ना, कारण ते दर्शन फक्त VIP लोकांसाठी हे तुम्ही लक्षात ठेवा। आता तुम्हाला वाटत असेल की मी धर्माविरुद्ध बोलते, पण तसं काही नाही। ही मानवतेची गोष्ट आहे, धार्मिकतेचा विषय आहे, हा तुम्ही लक्षात घ्या। ह्या विषयाला अनुसरून मी बोलतो। ह्या धर्माच्या नावावरती अनेक लोक याचं तोटण करतात, चुकीची वागणूक आहे, चुकीच्या पद्धतीने चालण्यासाठी। गणपती बाप्पाच्या आरतीमध्ये गाण्याच्या चाली लावून गाणी गातली जातात, पण तशा आरत्या चुकी चर्चा करू नका। त्याचप्रमाणे गणपती बाप्पाला आगमनाला आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाला या डीजेवरती जी गाणी लावतात, जे काय असतील ती योग्य आहेत का, त्यापेक्षा लेझिम ठेवा। पारंपरिक पद्धतीने त्या बाप्पाचं आगमन करा, विसर्जन करा। आता गणपती गेले, नवरात्राला सुद्धा तेच, त्यानंतर दिवाळी पहाट, दिवाळी रात्र, दिवाळी सकाळ, काय जे काय असेल हा सण आहे, सण चांगल्या पद्धतीने साजरे करा आणि त्याचं धार्मिकत्व पाळा, जेणेकरून त्याला कुठे गालबोट लागणार नाही। हीच मला तुम्हाला विनंती आणि माझे विचार तुम्हाला त्यासमोर मांडायचे। बोला गणपती बाप्पा मोरया, तुमच्या